मुंबई 24 तासच्या उलट तपासणीमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक नवीन विषय आणि विषय अतिशय महत्त्वाचा। 4 राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत। त्यातील सगळ्यात खळबळजनक निवडणूक निकाल आहे दिल्लीचा। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने तब्बल 28 जागा जिंकलेल्या आहेत। काल नवीन आलेला हा पक्ष ही त्यांची पहिलीच निवडणूक, पहिल्या निवडणुकीत एवढं घवघवीत यश कसं मिळू शकतं? अर्थात ह्या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत आपले होस्ट भाऊ तोरसेकर यांच्याकडून। भाऊ नमस्कार। भाऊ, पहिला प्रश्न असा आहे की आम आदमी पक्ष नवीन पक्ष आहे, पहिलीच निवडणूक त्यांची। ह्या पहिल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला हे जे यश मिळालं आहे त्याचं रहस्य काय असेल? पहिली गोष्ट त्यामध्ये अशी दिसते की गेले 1 वर्ष तरी हा पक्ष निवडणुकीची तयारी करत होता। जे प्रस्थापित पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस हे जवळजवळ शेवटच्या 1-2 महिन्यात ह्या निवडणुकीत उतरले। नवा पक्ष असल्यामुळे असेल किंवा तरुणांचा पक्ष आहे उत्साहामुळे असेल की त्यांनी आधीपासून या निवडणुकीची तयारी सुरू केली होती। पण त्यांच्या मागे जी पार्श्वभूमी आहे तिचा विचार या प्रस्थापित पक्षाने अजिबात केला नव्हता। त्यामुळे यांना असं वाटलं होतं की काही बिघडत नाही, हे 4 दिवस ओरडतील आणि संपतील। काळाबरोबर माणसाने बदलावं लागतं आणि नुसता माणूसच नव्हे, माणसांच्या ज्या संस्था असतात, संघटना असतात, त्यांनाही बदलणं आवश्यक असतं। आजचा काळ ज्या नव्या साधनांनी माणसाच्या सुविधा वाढवून आलेला आहे त्याच्यात जुन्या पद्धतीने तुम्हाला निवडणुका लढता येणार नाहीत, लढाई पण लढता येत नाही। याचा विचार ह्या प्रस्थापित पक्षाने अजिबात केला नव्हता। पण तो विचार ताज्या दमाचे जे नेते होते, आम आदमी पार्टी, केजरीवाल या सगळ्या मंडळीने केला होता। मजेशीर गोष्ट अशी की त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जे उभे राहिले, स्वयंसेवक म्हणून पुढे आले, हे सगळे नव्या युगाशी आणि नव्या काळाशी, नव्या सुविधांशी बांधिलकी सांगणारे, नातं सांगणारे होते। त्यामुळे त्यांनी त्या साधनांचा विचार केला, नव्या पद्धती शोधून काढल्या। पण जुन्याच पद्धतीने निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी घोषित केलं होतं। आणि तिथेच हे सगळे नवे प्रस्थापित पक्ष जे होते, भाजप किंवा काँग्रेस, यांची फसगत झाली होती। कारण आजवर असं की नवा पक्ष म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे सगळेच नवे पक्ष असतात हे कुठून तरी फुटून बाहेर पडलेले असतात। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण बघतो तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला? तर काँग्रेसमधला शरद पवारांचा आणि त्यांच्या निष्ठावंतांचा एक गट बाहेर पडतो, तो स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतो। किंवा जनता दलातून फुटलेला एक गट असतो, तो राष्ट्रीय जनता दल म्हणून लालूंच्या अनुयायांचा उभा राहतो, पण ते मुळातच जनता दलातून बाहेर पडलेले असतात। किंवा मूळच्या जनता दलातून बाजूला झालेला पासवानांचा पक्ष असतो, मुलायम सिंगांचा पक्ष असतो किंवा नितीश कुमारांचा पक्ष असतो। हे मूळचे त्या पक्षाचाच वारसा सांगत चाललेले असतात, त्याच मानसिकतेतून चाललेले असतात। आम आदमी पक्ष तसा नव्हता। तुम्ही जर बघाल तर असं दिसेल की या पक्षामध्ये पूर्वीच्या कुठच्या तरी पक्षाशी जोडलेला, त्या पक्षात उमेदवारी केलेला, त्या पक्षात काम केलेला, त्या पक्षातर्फे निवडणूक लढवलेला असा कोणीही नेता त्या पक्षात नाही। मला आठवण येते की शिवसेना बाळासाहेबांनी जेव्हा स्थापन केली आणि आरंभीच्या काळात त्यांनी ज्या पालिकेच्या किंवा इतर निवडणुका लढवल्या, त्या काळात जो शिवसेनेमध्ये उत्साह दिसत होता, तो उत्साह ह्या सगळ्या तरुण मंडळीमध्ये दिल्लीमध्ये दिसून येत होता। उत्साह याचा अर्थ समजून घ्या। उत्साह असा असतो की जो पदरमोड करून दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो, पक्षासाठी करत असतो, संस्थेसाठी करत असतो, संघटनेसाठी करत असतो। अशा प्रचंड संख्येची ताकद आम आदमी पार्टीच्या मागे उभी होती। ती प्रस्थापित पक्षांच्या मागे नसते। प्रस्थापित पक्षातले लोक आपल्याला एवढं मतं मिळणार, आपलं आहेच ना, मग आपण काय काळजी करायची, हा सगळा जो भाग असतो त्याने एक उदासीनता किंवा शैथिल्य येतं, ते या पक्षांमध्ये होतं। त्यामुळे अजून कुठे निवडणूक आहे, वेळ आहे, निवडणूक तर पुढच्या नोव्हेंबरमध्ये आहे, असा विचार हे करत होते गेल्या वर्षी ज्यावेळेला आम आदमी पक्षाची स्थापना झाली।
तिथून त्या पक्षाची स्थापना झाली, तिथपासून केजरीवाल आणि त्यांचे सगळे सहकारी निवडणुकीच्या तयारीला लागले होते. इथे घोळ होतो की आजचं त्यांचं यश बघितलं जातं आहे, पण गेल्या 13 महिन्यात या पक्षाने काय काय केलं याकडे आज कोणी बघायला तयार नाही. त्यामुळे आपण त्यांना नवं म्हणत असू तर ते मला चुकीचं वाटतं. या निवडणुकीच्या लढाईत उतरलेले जे प्रमुख पक्ष होते, काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पार्टी, त्रिकोणी लढत झाली. या त्रिकोणी लढतीकडे बघितलं तर त्यात सगळ्यात नवे पक्ष असं म्हणायचं तर भाजप आणि काँग्रेस म्हणायला लागेल, कारण ते 2 ते 3 महिन्यापूर्वी निवडणुकीत उतरले. जुना पक्ष होता आम आदमी पार्टी, जो गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-ऑक्टोबरपासून कामाला लागला होता, निवडणुकीच्या तयारीला लागला होता. त्यामुळे त्याचं यश मोजायचं असेल तर ते मला असं वाटतं की गेल्या 13 महिन्यांच्या मेहनतीचं यश म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे, नवा पक्ष म्हणून बघता कामा नये. तुम्ही आताच म्हणालात की गेल्या 13 महिन्याच्या मेहनतीचं यश आहे आम आदमी पक्षाला मिळालेलं. पण मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजप गाफील राहिलं असं तुम्हाला वाटतं का? अर्थातच मी सांगितलं ना की त्यांना त्याची गरजच वाटत नव्हती. म्हणजे भाजपचा ठरलेला कोणतरी एक प्रदेश उपाध्यक्ष किंवा प्रदेश अध्यक्ष असतो, काँग्रेसचा एक प्रदेश अध्यक्ष असतो किंवा काँग्रेसच्या मुख्यमंत्री होत्या, हे जे सगळं चालतं नेहमीचं, मग त्यांचं तिकीट वाटप होणार. म्हणजे जवळजवळ 15 दिवस आधीपर्यंत भाजपा असो किंवा काँग्रेस असो, त्यांना कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. हा फरक आहे. आम आदमी पार्टीचं तसं नव्हतं. आम आदमी पार्टीचं जवळजवळ 3 महिने आधी त्यांच्या प्रत्येक मतदारसंघातला उमेदवार ठरलेला होता. तो उमेदवार बाद झाला तर त्याला पर्याय ठरलेला होता. त्यांची आपापल्या मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी, वेगवेगळ्या प्रकारे संपर्क यंत्रणा उभी करणं इत्यादी कामं चालू होती. त्या 3 महिन्यात भाजपा किंवा काँग्रेस काय करत होते तर काहीच ठरत नव्हतं. अगदी आपण भाजपचंच घेऊ. काँग्रेसची गोष्ट ठीक आहे की शीला दीक्षित 3दा मुख्यमंत्री होत्या आणि भाजपा समोर उभा होता. त्यामुळे पुन्हा एकदा 4थ्यांदाची निवडणूक ही शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार हे निश्चित होतं. भले त्यानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री होतील की नाही हा नंतरचा विषय होता. पण एक गोष्ट स्पष्ट होती की आपण लढणार आहोत हे त्यांना माहिती होतं. मुद्दा असा आहे की भाजपचा उमेदवार कोण होता? भाजपसमोर कोणी उमेदवारच नव्हता. उमेदवार नव्हता मी अशासाठी म्हणतो की विजय गोयल हे पक्षाध्यक्ष आहेत म्हणून ते आपणच मुख्यमंत्री होणार अशा तोऱ्यात फिरत होते, नाचत होते. पण त्यांनी ज्याला म्हणतो ना आपण की काम बांधणं, कार्यकर्ते बांधणं, मतदारसंघ बांधणं, उमेदवार ठरवणं यापैकी कुठलीही गोष्ट केलेली नव्हती. आणि त्यामुळे 1 महिना आधी किंवा 5 आठवडे आधी आपण असं म्हणू की भाजपचा उमेदवार बदलला गेला. तिथून भाजपच्या प्रचाराला खरी सुरुवात झाली. तोपर्यंत देखावा उभा केला जात होता, मोठमोठे पोस्टर्स लावले जात होते, जाहिराती केल्या जात होत्या. पण ज्याला मतदारसंघातलं काम म्हणतात तसं भाजपचं नव्हतं, तसंच काँग्रेसचंही नव्हतं. त्यामुळे हे दोन्ही पक्ष मला असं वाटतं की या निवडणुकीत नवे होते. एकतर साधनांच्या दृष्टीने, नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, नव्या साधनांच्या दृष्टीने, नव्या युगाच्या दृष्टीने हे पक्ष नवे होते. त्यांचे उमेदवार भले 2-3दा आधी निवडून आलेले असेल, पण या क्षणी या निवडणुकीच्या शेवटच्या ज्या काळ जो असतो 2-4 महिन्यांचा, त्या काळात ते संपूर्ण नवे होते. उलट मला वाटतं आम आदमी पार्टीचे उमेदवार जुने होते, कारण तिथल्या मतदारांसाठी ते जुने झाले होते. आणि उलट भाजप किंवा काँग्रेसचे उमेदवार त्या अर्थाने नवे होते. अजून एक प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत, तो थोडासा वेगळा आहे, पण त्याआधी आपण थांबणार आहोत एका अल्पशा विश्रांतीसाठी.
संधिवात, पाठदुखी आणि अनेक शारीरिक व्याधींवर खात्रीशीर इलाज, तेही विना औषध. कल्याणपूर्व मधील श्री गणेश निसर्गोपचार केंद्रात योगा आणि मेडिटेशन द्वारे मिळवा सर्व शारीरिक व्याधींपासून सुटका. या केंद्रातून अनेक वयोवृद्ध रुग्णांनी घेतलाय उपचाराचा फायदा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री संजय थोरात यांच्या निसर्गोपचार सेवेचा आजच लाभ घ्या. मी गेल्या 18 वर्षापासून कल्याणपूर्व येथे निसर्गोपचाराच्या साहाय्याने रुग्णांची सेवा करीत आहे. या निसर्गोपचार केंद्रामध्ये अर्धांगवायू, संधिवात, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे विकार व नसांच्या व्याधींवर उपचार केले जातात. ही एक विनाऔषधी चिकित्सा असल्यामुळे कुठलेही दुष्परिणाम या उपचार पद्धतीत नाहीत. श्री गणेश निसर्गोपचार केंद्र, कल्याण पूर्व, आजच लाभ घ्या. क्या आप जानते हैं कि आजकल गहने की कीमत सेल्समैन ही क्यों बताता है, सोने पे क्यों नहीं लिखा होता? पता नहीं सर। कई ज्वेलर्स तो अपने इश्तिहारों और एडवर्ट्स में मेकिंग चार्जेस भी लिख देते हैं, लेकिन मजाल है कि सोने का दाम लिखे हैं। साबुन और चीनी के दाम तो सामने दिखते हैं, लेकिन गहनों पे दाम नहीं लिखा होता। क्यों मालूम? क्योंकि अगर गहनों पे लिख दिया जाएगा तो कीमत बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचती है। इस आंदोलन की गूंज हर शहर, हर गांव, हर घर तक पहुंचनी चाहिए, ताकि हम सभी को सबसे शुद्ध सोना सही दाम पर मिले। थैंक यू। My Gold, My Right, a movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. उलट तपासणीमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतो भाऊ तोरसेकर यांच्याशी. भाऊ, तुम्ही आत्ताच म्हणालात की काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार हे उमेदवार म्हणून नवीन होते आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार हे उमेदवार म्हणून जुने होते. तर याचं विश्लेषण नेमकं काय कराल तुम्ही? नाही, मी म्हणजे ते चटकन समजायला अवघड जातं, पण मी असं म्हणेन की तसा हा 1 वर्ष किंवा 13 महिन्यांचा पक्ष आहे म्हणून त्याला आपण नवं समजतो. पण युद्धात किंवा त्या लढतीत बाकीचे सगळे पक्ष येण्याआधीपासून 13 महिने आपण ही निवडणूक लढवायची हे ठरवून केजरीवाल आणि त्यांचे सगळे सहकारी उतरले होते. आणि म्हणून मी त्यांना तो पक्ष निवडणुकीत जुना होता असं म्हणतो. भाजप आणि तसे जुने पक्ष आहेत की काय 50 वर्षाचे आहे, की काँग्रेस म्हणेल आम्ही 125 वर्ष जुना पक्ष आहोत. पण या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस किंवा भाजप हे शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये आले. त्यांचे उमेदवार पण ऐन वेळेला आले, त्यामुळे ती निवडणूक त्यांच्यासाठी नवी होती. उलट आम आदमी पक्षासाठी ती निवडणूक जुनी होती, कारण त्यांचे उमेदवार आधीपासून कामाला लागले होते. त्यांनी बूथ कुठे आहेत, ते बूथवर किती मतदार आहेत, त्यातले कोण मतदार आपल्याला मदत करू शकतात, त्याच्यासाठी फंड्स कुठून गोळा करायचे, प्रचार कसा चालवायचा, लोकांशी संपर्क कसा साधावा, लोकांच्या शंकांना उत्तरं कशी द्यावी. आता उदाहरण एक मी देईन की निवडणूक आली की साधारणतः लोक जाहीरनामा बनवतात, प्रत्येक पक्ष जाहीरनामा बनवतो. पण तुमच्या आम आदमी पक्षाने एक वेगळा प्रकार केला. त्यांनी प्रत्येक मतदारसंघासाठी म्हणजे आपल्या प्रत्येक उमेदवारातर्फे तेवढ्या मतदारसंघासाठी सुद्धा एक वेगळा जाहीरनामा केला. मग त्याची नक्कल भाजपाने केली. मग जुना कोणाला म्हणायचा आणि नवा कोणाला म्हणायचा. म्हणजे तुम्ही जर त्यांची नक्कल करत असाल तर त्यांचा अनुभव मोठा. मला तीच तर गंमत सांगायची की ह्या सगळ्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर खुद्द राहुल गांधींसारखा माणूस, काँग्रेसचा उपाध्यक्ष, 125 वर्ष जुन्या पक्षाचा उपाध्यक्ष सांगतो की आम्हाला आम आदमी पक्षाकडून पण काही शिकण्यासारखं आहे. ह्याचा अर्थ आजच्या काळात, आधुनिक काळामध्ये निवडणूक लढवायची तर नव्या युगातल्या नव्या मतदाराशी कसं वागावं, त्याची मतं मिळवण्यासाठी काय करावं, ह्याचं तंत्र आम आदमी पक्षाने विकसित केलं आणि त्याकडे या लोकांनी बघितलेलं नव्हतं. आणि म्हणून मी यांना नवे म्हणतो. नवे त्या अर्थाने नवे आहेत.
बाकी ते मुरब्बी आहेत, राजकारणाचे डावपेच खेळण्यात हुशार आहेत, सगळं म्हणजे जुन्या तंत्राने पैसे खर्चावेत, मोठमोठे पोस्टर लावावीत, पैसा होतावा किंवा आणखीन काही आमिषं दाखवावीत, काही फुकट देतो म्हणून सांगावं वगैरे वगैरे वगैरे, हे जुनीच गोष्ट झाली. आताचा मतदार बदललेला आहे. मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण म्हणतो की या देशातला 65% मतदार हा 35 वर्षाच्या वयाखालचा आहे, तर त्याची जी मानसिकता आहे ती ओळखून तुम्हाला जायला लागेल. कारण तुम्हाला त्याचं मत मिळवायचं, तर त्याचं मन जिंकायला पाहिजे. मग त्याच्या मनाचा वेध घेतला पाहिजे. तो त्याच्या मनाचा वेध घेण्यात आम आदमी पक्षाने बाजी मारली होती. त्या तुलनेने भाजप किंवा काँग्रेस हे जुन्या पद्धतीत निवडणूक लढवत होते. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं की पाकिस्तान किंवा आपल्यावर हल्ला करणार असेल आणि ते विमानाने येणार असतील, क्षेपणास्त्र सोडणार असेल आणि आम्ही म्हणू की आम्ही जुन्या काळातल्या ठासणीच्या बंदुका घेऊन लढू, तर ते नाही चालत. हा जो फरक आहे तसा काहीसा या लढतीमध्ये फरक होता. आणि म्हणून मी असं म्हटलं की तो नवा असून तो पक्ष जुना होता लढतीमध्ये, आणि हे पक्ष जुने असून लढतीमध्ये नवे होते. तुम्ही आताच म्हणालात की फरक होता, लढतीमध्ये फरक होता. निवडणुकीची लढत आपण एकच समजतो की मतदारांना आपल्याकडे खेचून घेणं किंवा अगदी त्यांना आमिष दाखवणं वगैरे वगैरे हे सगळं झालं. पण लढतीत फरक होता म्हणजे नेमकं काय होतं भाऊ? लढतीमध्ये फरक म्हणजे कसं केलं त्यांनी बघा, की त्यांनी आधीपासून आपले उमेदवार जमा केले. त्यातून तिथल्या विभागामध्ये बाबा कोण कोण जिंकू शकतो, कोण कोण लढू शकतो, त्याच्यावर आरोप आहेत का. म्हणजे निवडणुकीला एकदा उमेदवार टाकल्यानंतर ज्या तक्रारी येऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, हा सगळा प्रकार निवडणूक जाहीर होण्याच्या आधी उरकलेला होता. त्यामुळे ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून त्यांचा उमेदवार कामालाच लागला होता. तो थेट अर्ज भरायचा बाकी असेल पण तो प्रचाराला फिरू लागला होता, तो प्रचार करू लागला होता. तसं भाजपसाठी नव्हतं. म्हणजे 15 दिवस तुम्ही मला सांगा की अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपा किंवा काँग्रेसचे उमेदवार ठरत होते. एकदा तो उमेदवार ठरला, त्याला तिकीट काय म्हणतात ते मिळालं की त्याच्यानंतर तो प्रचाराला लागला. मग तो प्रचाराला लागणार म्हणजे काय करणार, तो आपल्याला मदत करू शकणारी माणसं गोळा करतो, कोण पैसे देणार किंवा फंड गोळा करू लागतो, साधनं गोळा करू लागतो. म्हणजे यातच त्याचे पुढचे जवळजवळ 8-10 दिवस जातात. त्यामुळे मतदारसंघातल्या मतदारांना जाऊन फिरणं आणि गाठणं, त्यांचं मन आपल्याकडे वळवणं, यासाठी 4, 5, 7, 8 दिवस फार तर उरतात. त्या बाबतीत आम आदमी पार्टीने खूप आघाडी मारली होती. म्हणजे अर्ज भरायच्या आधीपासून त्यांचे उमेदवार लोकांमध्ये फिरायला लागले होते. बरं, त्यांनी काही नव्या कल्पना, फरक मी म्हणतो होतो तुम्हाला की त्यांनी उदाहरणार्थ झाडू ही निशाणी घेतली, तर ते हातात झाडू घेऊन फिरायचे आणि कुठेही रस्त्यावर झाडू मारायला लागायचे. कुठच्या गल्लीत घुसले तिथे झाडू मारायला लागायचे. त्यांच्या डोक्यावर त्या टोप्या असायच्या. म्हणजे प्रत्येकाने ती टोपी घालायची, त्याच्यावर लिहिलेलं असतं की मैं आम आदमी हूँ वगैरे काय ते, आणि मुझे चाहिए जन लोकपाल वगैरे काही लिहिलेलं असतं. पण हा जो एक विचित्र दिसणारा प्रकार असतो, आणि विचित्र दिसते जेव्हा गोष्ट, तेव्हा लोकांचं तिकडे लक्ष वेधलं जातं की हे लोक झाडू का मारत आहेत. तर 4 लोक जमतात, मग तिथे आपण लोकांशी बोलायचं, लोकांचे हात मिळवायचा, त्यांना सांगायचं आम्ही असं असं करणार आहोत, आम्ही जनलोकपालसाठी आंदोलन केलं. अशा रीतीने ते एका माणसाशी बोलत होते. काँग्रेस किंवा भाजपाने मोठमोठ्या सभा घेतल्या किंवा लोकांना हार घालून आपल्या गळ्यात हात दाखवत ते फिरले. पण किती मतदारांशी थेट जो मत देणार आहे अशा किती मतदारांशी संपर्क साधला. तुम्हाला असं दिसेल की आम आदमी पक्षाने कमीत कमी प्रत्येक मतदारसंघामध्ये 25-30 हजार मतदाराशी निदान शेकहँड केलेलं आहे. त्याला ते भेटलेले आहेत, त्याच्याशी ते बोललेले आहेत. तेवढं भाजप किंवा काँग्रेसने केलेलं तुम्हाला आढळणार नाही. त्यांनी जनसंपर्क केला. म्हणजे मी आत्ताच बोलतोय, टी व्हीवर कॅमेरा माझं टिपून घेतोय, घराघरात बसलेले लोक बघतील तसं घराघरात बसलेले लोक वरून गच्चीतून किंवा गॅलरीतून किंवा खिडकीतून बघतायत आणि मी हात हलवत उमेदवार फिरतो. आणि जो प्रत्यक्ष तुमच्या गल्लीत येतो, तुमच्या बिल्डिंगमध्ये येतो, तुमच्याशी हस्तांदोलन करतो, तुमच्या वस्तीत येतो आणि तो तुमच्या त्या अगदी चिखलातून, गल्लीबोळातून, खड्ड्यातून फिरतो, त्याच्याविषयी एक आत्मीयता येते, जो एक जवळीक येते. बरं, तो दिसायला यांचे सगळे उमेदवार कुठच्याही भपक्यामध्ये नव्हते, अतिशय साध्या सामान्य कपड्यातले. हा आपल्यापैकी एक आहे असं वाटावं हे तंत्र त्यांनी वापरलं. लक्षात, हा आपला प्रतिनिधी आहे,
हा आपल्यातला एक आहे असं वाटावं असं केलं. नेता आणि कार्यकर्ता हा वेगळा दिसत नव्हता. हा जो फरक आहे हा फरक लक्षात घेतला पाहिजे, जो आता काँग्रेस किंवा भाजपाला शिकावा लागेल. मोठ्या नेत्यांच्या राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा सुषमा स्वराज, नरेंद्र मोदी यांच्या बैठका मोठ्या सभा होणं मी मान्य करू शकतो. पण त्या सभांमधून तुमचा कार्यक्रम किंवा धोरण मांडलं जातं. प्रत्यक्ष मतदाराला भेटणं, त्याला एक आत्मीयता निर्माण करणं आपल्याविषयी, हे निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी खूप मोठं असतं. हे खूप मोठं असतं. आणि तिथे दोन राष्ट्रीय पक्ष किंवा जे प्रस्थापित पक्ष होते आणि नवा आम आदमी पक्ष यांच्यातला हा फरक आपल्याला लक्षात येईल. आपण चर्चा करतो भाऊ तोरसेकर यांची आणि आता एक वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण अजून काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पाहत राहा मुंबई 24. रत्न और गहनों के सबसे बड़े व्यापारी सुवर्ण स्पर्श, जहां आप मुफ्त ज्योतिष सलाह के साथ ही खरीद सकते हैं वाजिब दाम पर रत्न और गहने. जी हां, ग्रह दोषों से बचने के लिए या जीवन की किसी भी समस्या के समाधान के लिए पहनिए सुवर्ण स्पर्श के रत्न और जीवन में सुख और सफलता का अनुभव कीजिए. और अगर 30 दिनों में कार्य सिद्धि ना हो तो 100% मनी बैक गारंटी. 100% आपको मनी बैक गारंटी कंपनी ने रखी है, तो आप इसका लाभ जरूर लीजिए, क्योंकि रिस्क आपको किधर भी नहीं है. अगर आपको प्रॉब्लम का सॉल्यूशंस मिला तो बहुत अच्छी बात है, नहीं तो आपका पैसा वापस मिलने ही वाला है. तो आप सुवर्ण स्पर्श पे पूरा 100% यकीन कर सकते हैं और सुवर्ण स्पर्श से जेमस्टोन्स बाइंग करके आप अपना प्रॉब्लम्स सॉल्व कर सकते हैं. तो आज ही पधारे नजदीकी सुवर्ण स्पर्श शोरूम में. मुंबई में सुवर्ण स्पर्श के 30 से भी ज्यादा शोरूम. अगर कोई समस्या हो तो अभी संपर्क करें 9773999483 या 9619514222 पर, या फिर आप हमारी वेबसाइट पर भी संपर्क कर सकते हैं www.suvarnaspарsh.com. रत्न और गहनों के सबसे बड़े व्यापारी सुवर्ण स्पर्श. Spiker Deers for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है. फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा. ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है. किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है. बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए. उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था. अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी. तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई. मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया. ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा. फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है. बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती. इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें. फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र. ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर. फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच.
उलट तपासणीमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतो भाऊ तोरसेकर यांच्याशी. भाऊ आपल्याशी बोलत आहेत आम आदमी पक्षाबद्दल. आम आदमी पक्षाचं यश खरोखर मोठं आहे. पहिल्याच फटक्यात त्यांनी तब्बल 28 जागा मिळवलेल्या आहेत. यश मिळणं वेगळं आणि एवढ्या जागा मिळणं वेगळं. तर आपण तेच विचारणार आहोत आता भाऊंना. भाऊ, हे यश मिळालं बरोबर आहे, नवीन पक्ष, त्याच्यात तुम्ही आता कारणमीमांसा केलीत, त्यांनी कसं काम केलं, कसं मतदारांपर्यंत ते पोहोचलं. मोठ्या प्रमाणात 28 जागा सेकंड क्रमांकाचा जो पक्ष झाला, एवढ्या जागा कशा त्यांना मिळू शकतात? एक गोष्ट आपण नेहमी ऐकत असतो वर्तमानपत्रातून किंवा राजकारणात, जी निवडणुकीवर चर्चा चालते, निवडणुकीची वेळ आली की प्रत्येक वेळेला एक चर्चा आपण ऐकत असतो, तिसरी आघाडी, तिसरा पर्याय, तिसरा वगैरे जे काय आहे ते बिगर काँग्रेस, बिगर भाजपा पर्याय, याच्यावर नेहमी चर्चा होत असते. प्रत्यक्षात तिसरी आघाडी होत नाही. तुम्हाला आठवत असेल की एकदा ममताने हा विषय काढला होता, मग लालूंनी काढलेला आहे किंवा तुमच्या मुलायम सिंगने काढलेला आहे, डाव्या आघाडीने काढलेला आहे. प्रत्येकजण या तिसऱ्या पर्यायाची भाषा बोलत असतो. पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या आधी कधीही तिसरी आघाडी होत नाही. हे सगळे पक्ष जे आहेत, सो कॉल्ड सेक्युलर ज्यांना आपण म्हणतो, हे नेहमी तिसऱ्या आघाडीचा पर्यायाची भाषा बोलतात. काँग्रेस नको आणि BJP नको असं म्हणतात आणि निवडणुका लढवतात. पण एकदा निवडणुकीचा निकाल संपला की मग हे काय म्हणतात की नाही, जातीयवादी पक्षाला सत्ता मिळू नये म्हणून आम्ही काँग्रेसच्या बाजूने उभे राहतो. म्हणजे प्रत्यक्षात हे काय करतात की काँग्रेस विरोधी असलेली मतं घेतात आणि काँग्रेसच्या मदतीला उभं राहतात. हा प्रकार 1977 1967 पासून चालत आलेला आहे. लोक त्याला कंटाळलेले आहेत. लोकांना खरोखर, ज्यांना भाजप नको आणि काँग्रेस नको असा या देशामध्ये मोठा एक मतदार वर्ग आहे, त्याला खरोखरच तिसरा पर्याय पाहिजे. पण तो असा एक भक्कम पर्याय नाही आहे. कुठे या आता उदाहरणार्थ तुम्ही बघाल की बंगालमध्ये गेला तर तो मतदार असतो, तो ममताच्या मागे उभा राहतो. तो बिहारमध्ये कधी लालूंच्या मागे उभा राहिला, कधी नितीशच्या मागे उभा राहिला, कधी तो ओरिसामध्ये तुमच्या नवीन पटनाईकच्या मागे उभा राहिला, उत्तर प्रदेशात जाल तर मुलायम मायावतीच्या मागे उभा राहिला. अशा प्रत्येक ठिकाणी हा पर्याय होताना तुम्हाला दिसेल. किंवा तुमच्या काय तो आंध्रमध्ये नायडूंच्या मागे उभा राहतो, किंवा दक्षिणेत तुम्ही बघाल तर तसं असतं. पण हे सेक्युलर, हे जे काय थोतांड बनवून ठेवलं या लोकांनी की निवडणुकीत आम्ही काँग्रेसच्या विरुद्ध लढणार आणि काँग्रेसच्या विरुद्धची मतं आम्ही घेणार आणि नंतर त्या मतदाराला मूर्ख म्हणणार आणि मग सेक्युलर किंवा ज्याला काय म्हणणार की जातीयवादाला बाहेर ठेवण्यासाठी म्हणून ते परत काँग्रेसला जीवदान देतात. त्याला मतदार कंटाळलेला होता. पण मतदारासमोर तिसरा पर्याय कुठला भक्कम नव्हता ऑल इंडिया पातळीवर, किंवा जिथे मग भाजप आणि काँग्रेस हे समोरासमोर उभे आहेत अशी जी राज्य आहेत, म्हणजे उत्तराखंड आहे, हिमाचल आहे, दिल्ली आहे, मध्य प्रदेश आहे, तुमचा राजस्थान आहे, छत्तीसगड आहे, अशा राज्यामध्ये भाजप आणि काँग्रेस सोडून तिसरा पर्याय समर्थपणे पुढे आला नाही. आणि त्यामुळे ती जागा एक फार मोठी पोकळी आहे. आता तुम्ही गेल्या वेळचं पण जर मतदान दिल्लीतलं बघितलं तर तुम्हाला काय दिसेल की भाजपला 34% मतं होती आणि काँग्रेसला किती तर 36% मतं होती. पण या दोघांची एकत्र केली तर जवळजवळ 70% मतं होतात. याचा अर्थ 30% मतं अशी होती दिल्लीमध्ये की ज्यांना भाजप पण नको आणि काँग्रेस पण नको आहे. मग त्यातला मोठ्या प्रमाणावर 14% घट हा बसपाच्या मागे गेला होता. हेच तुम्हाला इतर राज्यात दिसेल की हा मतदार जो भाजप आणि काँग्रेस नको म्हणणारा, जो खऱ्या अर्थाने तिसरा पर्याय किंवा तिसऱ्या आघाडीचा मतदार होऊ शकतो, त्याला एक पर्याय मिळत नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी तिसरा पर्याय उभा करायचं हा विचार कदाचित केजरीवालने केला होता का मला माहिती नाही. पण तुम्ही ह्या दिल्लीच्या निकालात बघाल तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर हे बसपा वगैरेची मतं खेचून घेतलेली आहेत. त्यांनी काँग्रेसची नाराज मतं आपल्याकडे घेतलीत, ती भाजपाकडे जाऊ दिलेली नाहीत. पण भाजपामधली सुद्धा कडवी काँग्रेस विरोधी अगतिक होऊन भाजपाला देणारी मतं ही पण आपल्या बाजूला घेतलीत. म्हणजे तिसरा पर्याय ज्याला आपण म्हणतो, तो तिसरा पर्याय ही जागा त्यांनी व्यापलेली आहे. आणि तिथे मग जागा तयार पण करावी लागते. शेवटी मतदार हा जो मतदार आहे त्यातलाच तुमच्या नव्या पक्षाला मिळणार.
आणि त्यांनी तिथे गंमत केलेली आहे की ही त्यांना पोकळी, जी पोकळी असते ही कधी पोकळी राहत नाही, तिथे दुसरीकडची हवा येऊन भरते, ती पोकळी कोणी राहू देत नाही. तसं दिल्लीच्या राजकारणात तिसऱ्या पक्षासाठी असलेली जी जागा होती ती जागा या पक्षाने नव्या व्यापलेली आहे, पण ती जागा त्यांना काँग्रेस आणि भाजपाने दिली हे नाकारता कामा नये. भाऊ, तुम्ही आताच म्हणालात की तिसरा पर्याय म्हणून आप किंवा आम आदमी पक्ष पुढे येतोय. म्हणजे बसपा असेल किंवा अन्य काही पक्ष असतील दिल्लीमधले, त्यांच्या जागा यांनी घेतल्या. काँग्रेसची नाराज लोक, BJPची नाराज लोक हेही त्यांनी मिळवलीत. तर मग तिसरा आघाडीचा पर्याय आम आदमीच्या रूपाने पुढे येतोय. ते तो भविष्यातला विषय, आत्ता तरी काय तसं स्पष्ट समोर दिसत नाही आहे. पण दिल्लीत तो प्रयोग यशस्वी झाला असं मी म्हणेन. कारण ह्या तिसऱ्या पर्यायासाठी जी पोकळी होती ती हेरून केजरीवाल यांनी काम केलं आहे का मला माहीत नाही, पण त्यांनी ती जागा व्यापलेली आहे. पण दुसरा भाग लक्षात घेतला पाहिजे की आजपर्यंतच्या ज्या दिल्लीतल्या निवडणुका आहेत त्या भाजपकडे किंवा काँग्रेसकडे मतांचा झुकाव असायचा. एकावर नाराज झाले की लोक दुसऱ्याकडे यायचे. पण त्यातले दोघंही नको असलेल्यांना जो तिसरा पर्याय हवा होता तो कोणी द्यायचा प्रयत्न केला नव्हता. आता इथे पर्याय कसा तयार होतो बघा, की ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारे दिल्लीत जो सामूहिक बलात्काराचा मोठी घटना घडली, लाखो लोक, हजारो लोक रस्त्यावर आली, अण्णा हजारेंचं आंदोलन झालं जनलोकपालचं, अण्णांना अटक करण्याचा मस्तवालपणा सरकारने दाखवला, तेव्हा सगळ्यात त्याचा पहिला निषेध करायला भाजपा रस्त्यावर यायला पाहिजे होतं. तर सुषमा स्वराज असतील किंवा जे भाजपचे नेते आहेत त्यांनी कागदोपत्री निषेध केला, त्यांची जबाबदारी संपली. पण जर तुम्ही दिल्लीतले प्रमुख विरोधी पक्ष आहात तर अशी घटना लोकशाही पायदळी तुडवण्याची झाल्यानंतर सगळ्यात आधी भाजपचे लोक रस्त्यावर यायला पाहिजे होते की हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, अण्णा भरे आमच्या विरुद्ध असोत किंवा बाजूचे असोत किंवा आमच्याबरोबर नसोत, पण अण्णांवर झालेला जो अन्याय आहे त्याचा आवाज विरोधी पक्ष म्हणून भाजपने उठवायला पाहिजे होता. सामूहिक बलात्काराची घटना घ्या, लोक रस्त्यावर आले, त्यात मग कुठेतरी भाजपवाले दिसत होते, पण त्यांनी तो विषय घेऊन स्वतः लढा उभारला नाही. किंवा त्याच्या आधी काळा पैसा भारतात आणण्यासाठी रामदेव यांनी मोठंच्या मोठं तुमच्या रामलीला मैदानावर हे केलं होतं, पॅन्डॉल टाकून आंदोलन केलं होतं. मध्यरात्री त्याच्यावर सरकारने पोलीस पाठवून हल्ला केला, धरपकड केली, त्यात शेवटी एक जखमी झालेली महिला ही इस्पितळात मरण पावली. त्याच्याविरुद्ध काय तर भाजपने कागदोपत्री निषेध केला, भाषणं केली, विषय संपला. पण तुम्ही तो जो लोकांचा प्रक्षोभ होता, संताप होता, राग आलेला होता लोकांना, तो संघटित करायचं काम असतं ते विरोधी पक्षाचं असतं. दिल्लीतला विरोधी पक्ष कोण होता? भाजपा होता. पण भाजपाने हे काम केलं नाही, लक्षात घ्या, हे काम भाजपाने केलं नाही. भाजपा तिथे गर्दी जमली त्याचा फायदा घ्यायला गेला, पण ती गर्दी व्हावी यासाठी पुढाकार घेऊन तिथे धरणं सत्याग्रह करणं, जे काय करायचं ते नाही केलं. भाजपाचे त्या काळातले सगळे गेल्या 2 वर्षातले 3 वर्षातले दिल्लीतले नेते काय करत होते तर कॅमेऱ्यासमोर जाऊन उभे राहायचे, झेंडा घ्यायचे, ओरडाआरडा करायचे, बॅनर बनवायचे, टोप्या घालायचे, गळ्यात ते काय ते कमळाचे निशाणी असलेले काय ते पट्टा घालायचे आणि कॅमेरापुरतं आंदोलन करत होते. पण ते लोकांपर्यंत जाऊन भिडत नव्हतं. लोक स्वतः रस्त्यावर उतरायला लागली, त्यांना नेतृत्व द्यायला पण भाजपा पुढे आला नाही. त्यातून जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीचा फायदा हा केजरीवाल यांना मिळाला. हा भाजपच्या नाकर्तेपणाचा भाग आहे. काँग्रेसचा नाकर्तेपणा हा अजून वेगळा आहे. आपण चर्चा करतो भाऊ तोरसेकर यांच्याशी आणि चर्चा ही आता रंगत चालली आहे, उत्तरोत्तर अधिक रंगणार आहे. पण त्याआधी आपण एक घेतो अल्पशी विश्रांती. बघत राहा मुंबई 24. संधिवात, पाठदुखी आणि अनेक शारीरिक व्याधींवर खात्रीशीर इलाज, तेही विनाऔषध.
कल्याणपूर्व मधील श्री गणेश निसर्गोपचार केंद्रात योगा आणि मेडिटेशन द्वारे मिळवा सर्व शारीरिक व्याधींपासून सुटका। या केंद्रातून अनेक वयोवृद्ध रुग्णांनी घेतलाय उपचाराचा फायदा। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री संजय थोरात यांच्या निसर्गोपचार सेवेचा आजच लाभ घ्या। मी गेल्या 18 वर्षापासून कल्याणपूर्व येथे निसर्गोपचाराच्या साहाय्याने रुग्णांची सेवा करीत आहे। या निसर्गोपचार केंद्रामध्ये अर्धांगवायू, संधिवात, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे विकार व नसांच्या व्याधींवर उपचार केले जातात। ही एक विनाऔषधी चिकित्सा असल्यामुळे कुठलेही दुष्परिणाम या उपचार पद्धतीत नाहीत। श्री गणेश निसर्गोपचार केंद्र कल्याण पूर्व, आजच लाभ घ्या। क्या आप जानते हैं कि आजकल गहने की कीमत सेल्समैन ही क्यों बताता है, सोने पे क्यों नहीं लिखा होता? पता नहीं सर। कई ज्वेलर्स तो अपने इश्तिहारों और एडवर्ट्स में मेकिंग चार्जेस भी लिख देते हैं, लेकिन मजाल है कि सोने का दाम लिखे हैं। साबुन और चीनी के दाम तो सामने दिखते हैं, लेकिन गहनों पे दाम नहीं लिखा होता। क्यों मालूम? क्योंकि अगर गहनों पे लिख दिया जाएगा तो कीमत बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचती है। इस आंदोलन की गूंज हर शहर, हर गांव, हर घर तक पहुंचनी चाहिए, ताकि हम सभी को सबसे शुद्ध सोना सही दाम पर मिले। थैंक यू। My Gold, My Right, a movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. तपासणीमध्ये पुन्हा आपलं स्वागत। चर्चा रंगते, उत्तरोत्तर रंगत जाते। काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतो आहोत भाऊ तोरसेकर यांच्याशी। भाऊ, पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आता म्हणालात की मुख्य विरोधी पक्ष बीजेपीची जागा आम आदमी पक्षाने घेतली, मग काँग्रेसचं काय झालं? काँग्रेसने कशी आम आदमी पक्षाला मदत केली? मदत केली हा शब्द तुम्ही चांगला वापरला, कारण गंमत अशी असते की कुठल्याही नव्या पक्षाला तो जागा व्यापतो हे ओळखून आधी ज्याने बस्तान बसवले त्याने त्याला त्या पक्षाला जागा देता कामा नये। तुम्ही दिल्लीतल्या 2-3 वर्षाच्या घटना बघितल्या तर एक लक्षात येईल की भाजप हा विरोधी पक्ष म्हणून तोकडा पडत होता। अनेक विषय आहेत की मला तर नेहमी असं वाटतं की अण्णा हजारे असोत, केजरीवाल असोत किंवा तुमचे बाबा रामदेव असोत, हे रस्त्यावर उतरतात आणि हजारो लाखो लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होतात। ही आंदोलन खरं तर भाजपने करायला पाहिजे होती, कुठच्याही वेगवेगळ्या म्हणजे लोकांनी। आता जनलोकपाल असो किंवा भ्रष्टाचार विरोधी असो किंवा सामूहिक बलात्कार असो, महागाई असो, किंवा वीज बिल वाढलं, विजेचे दर वाढले, हे सगळे विषय विरोधी पक्ष म्हणून भाजपाने घ्यायचे होते, ते त्यांनी घेतले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाची जागा व्यापण्याची संधी तुमच्या केजरीवाल किंवा त्या आम आदमी पक्ष म्हणून जे काय आज उभे राहिलेत त्यांना दिली होती। पण दुसरीकडे या सामान्य माणसाला दुखावण्याचं पाप काँग्रेस करत होती। काँग्रेस पदोपदी आपल्या हाती सत्ता आहे, दीर्घकाळ सत्ता आहे याची मस्ती इतकी दाखवत होतं की सामान्य माणसांना दुखावण्याचा, जणू काय त्यांना टोचून टोचून दुखवण्याचा, सतावण्याचा आणि विरोधी गोटात ढकलण्याचा प्रयत्न काँग्रेस करत होती असं मला वाटतं। तुम्ही बघा की ज्यावेळेला रामदेव बाबांचं आंदोलन झालं ते ठीक आहे, त्या आंदोलनाला तुमचा विरोध असेल, तुम्ही मध्यरात्री 12-1 वाजता त्याच्यावर पोलीस घातले, तिथे लाठीमार केला, तिथून रामदेव बाबा पळाले म्हणून टिंगल केली, ही आणखीन गोष्ट आहे पुढची, टिंगल केली। मध्यरात्री कुठचंही पोलीस एका झोपलेल्या आंदोलनातल्या एका मंडपातल्या लोकांवर हल्ला करतात, लाठी हल्ला करतात, ही कुठल्याही लोकशाहीमध्ये अत्यंत शर्मेची बाब आहे, अतिशय शर्मेची। म्हणजे त्याची सुप्रीम कोर्टाने पण दखल घेतली। मला सांगा की एवढ्या माजुरीपणा काँग्रेसने दाखवायचं काय कारण होतं? दुसऱ्या दिवशी तुम्ही रितसर म्युन्सिपाल्टीचे लोक पाठवले असते, पोलीस पाठवले असते आणि त्यांच्याकडून मैदान रिकामी केलं असतं, त्यांना गाडीत भरून पळवून लावले असते, चालू शकलं असतं। पण नाही, काँग्रेसने मस्तवालपणा केला, सत्तेची ज्याला मस्ती म्हणतात। दुसरी गोष्ट घ्या
की अण्णा हजारेंना उपोषण करायच्या आदल्याच आपल्या त्याच दिवशी पहाटे पकडण्यात आलं. हा माजोरीपणा होता, काही गरज नव्हती त्याची. तिसरी गोष्ट, मुंबईत जेव्हा सामूहिक बलात्कार झाला तर दिल्लीत झाला ना तो. आणि दिल्लीत कोणाची सत्ता आहे? दिल्लीच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत, शीला दीक्षित या मुख्यमंत्री होत्या, एक स्त्री होती. तिला या सामूहिक बलात्काराचा किंवा स्त्रीवरील अत्याचाराचा सगळ्यात प्रतिसाद द्यायला त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं. शेवटी त्या 2-3 दिवसानंतर निदर्शनं चालू होती तिथे, तर त्यांची हुरियो करून त्या लोकांनी रस्त्यावरच्या त्यांना हाकून लावलं होतं, छीथू केली त्यांची. एका महिलेची इतकी छीथू व्हायची पाळी का आली तर तुम्ही 3-4 दिवस त्याला प्रतिसादच देत नाही. एवढी मोठी घटना घडल्यानंतर. दुसरी गोष्ट, आज देशाचं सरकार, भारत सरकार, UPA हे कोणाच्या नेतृत्वाखाली चालतं? दिसायला पंतप्रधान तुमचे मनमोहन सिंग असतील, पण त्याचे सगळे निर्णय UPAच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी करतात. त्या स्त्री आहेत, त्या पण बलात्काराला काय तो बलात्कारावर जो संताप आणि तुमचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे त्याला प्रतिसाद देत नाहीत. की लोक काही म्हणतील की मस्ती असते, मस्ती असली म्हणून ह्याला मस्ती म्हणतात. ही जी मस्ती दाखवण्यात आली त्यातून काँग्रेसनी आम आदमी पक्ष किंवा भाजपसाठी जागा निर्माण केली होती. त्यामुळे तो जो राग होता तो काँग्रेसवर जास्त होता आणि त्यामुळे काँग्रेसची जागा आम आदमी पार्टीने व्यापली. पण BJPचा जो मतदार होता, पण जो अतिशय असा घट्ट असा त्यांचा समर्थक नव्हता, तोही मतदार आम आदमी पक्षाकडे गेला आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा जो नुसताच मतदार होता पण तो रागावला होता. आपण ज्यांना सत्ता दिली ते इतके माजोरे झाले असेल तर त्यांची मस्ती उतरवली पाहिजे, म्हणून तोही मतदार हा आम आदमी पक्षाकडे गेला आणि तिथून हा फरक पडलेला आहे. मी म्हणालो की जागा व्यापली जाणं हे तिथून झालं आहे. पण त्यातून तिसरा पर्याय आता उभा राहावा लागलेला आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय परिणाम होऊ शकतो. तुम्ही आता म्हणालात भाऊ की तिसरा पर्याय उभा राहतोय, त्याच्यावर राष्ट्रीय राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. हा परिणाम नेमका काय असू शकतो? परिणाम म्हणजे असं आहे की मी त्याला प्रयोग म्हणतो. की समजा दिल्लीत जे झालं तो प्रयोग मानतो मी. दिल्लीत केला त्यांनी तो प्रयोग केला. कारण त्यांनी पहिली गोष्ट अशी की सगळे केजरीवालांची आंदोलनं जे आहेत त्यांचं मुंबईत अण्णांना घेऊन झालेलं उपोषण आणि आंदोलन फसलेलं आहे. पण त्यांनी गेल्या 2-2.5-3 वर्षामध्ये जे काही आंदोलन सगळं केलं हे दिल्लीत केलं. योगायोगाने अण्णांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेला हल्ला, रामदेव बाबांविषयीच्या आंदोलनावरच्या अतिक्रमणाची नाराजी, सामूहिक बलात्कार, भ्रष्टाचार, वीज दर वाढल्यानंतर हा सगळा विषय कोणी घ्यायला पाहिजे होता? विरोधी पक्षांनी घ्यायला पाहिजे होता ना. वेगवेगळे जे आहेत म्हणजे स्वतःला डावे म्हणवणारे, गरिबांच्या कैवारी म्हणवणारे जे सेक्युलर पक्ष आहेत, जनता दल युनायटेड आहे, बसपा आहे, मार्क्सवादी आहेत, कम्युनिस्ट आहेत, यांचे मोठे दिल्लीत नेते राहतात. या सगळ्यांनी हा विषय का घेतला नाही? तो केजरीवालांनी घेतला. म्हणजे लाईटचे दर वाढले, विजेचे दर वाढले, तर त्याच्याविरुद्ध जे आंदोलन केल्यावर त्यांनी सांगितलं की वीज बिल भरूच नका बिल. मग ज्यांची वीज तोडली ती बेकायदा जाऊन वीज जोडण्यापर्यंत त्यांनी हे केलं की मी समोर येऊन तुमच्यासाठी मदतीला उभा आहे असं ते दाखवत होते. हे विरोधी पक्ष दाखवत नव्हते, हे काँग्रेस दाखवत नव्हती. आणि म्हणून हा माणूस काहीतरी करू शकतो. शेवटी लक्षात घ्या, राजकारण हा एक समजुतीचा भाग असतो. त्याला अबाउट परसेप्शन म्हणतात. म्हणजे तुमच्या समजुती, तुमच्या कल्पना, ह्या कल्पनेवर जो स्वार होतो तो नेता जनमानस जिंकू शकतो, जनतेच्या मनावर राज्य करतो, तो निवडून येऊ शकतो. केजरीवालांनी पद्धतशीररित्या आपली संघटना आणि आपली धोरणं, आपल्या योजना, आपली आंदोलनं ही जनतेची कल्पनाशक्ती काबीज करण्यासाठी केली होती. आणि तिथे तुम्हाला दिसेल की त्यांनी हा तिसरा पर्याय दिल्लीत उभा राहायचा एक प्रयोग केलेला आहे, जो देशाच्या तुम्ही देशात सगळीकडे प्रत्येक राज्यातलं मतदान बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की म्हणजे तिथला जो सत्ताधारी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतो याच्या पलीकडे असा 25-30-40% मतदार आहे की ज्याला ते दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मान्य नाही. त्याच्या पलीकडे तिसरा पर्याय असावा असं वाटतं, पण तो असा अखिल भारतीय पक्ष कुठचा नाही आहे.
तर तो जो मग तो छोट्या छोट्या गटात विभागला जातो. कुठे तो बसपा सपा म्हणून असतो, कुठे बिजू जनता दल म्हणून असतो, कुठे अण्णा DMK म्हणून असतो. असे छोटे छोटे राज्यवार ते पक्ष विभागलेले आहेत. हा जर तिसरा अखिल भारतीय पर्याय निर्माण झाला तर एक लक्षात घ्या की काँग्रेस लोकांना नको आहे. हा मोठा वेगळा विषय आहे की मी असं म्हणेन की भाजपा हा हळूहळू राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची जागा घेतोय. पण मग भाजपाची जागा कोण घेणार अखिल भारतीय पातळीवर हा विषय आहे आणि त्याला मग तिसरा पर्याय म्हणतात. पण तो मोठा विषय आहे, आपण त्याच्यावर बोलावं लागेल. ही चर्चा आता शेवटच्या सत्रात आली आहे. आपण ऐकतो भाऊ तोरसेकर काय म्हणतात ते. चर्चा एकदम रंगतदार झाली. शेवटच्या सत्रात असली तरी अजून काही प्रश्नांची उत्तरं आपण भाऊंकडून घेणार आहोत. पण त्यासाठी त्याआधी आपण एक घेतो अल्पशी विश्रांती. पाहत राहा मुंबई 24. रत्न और गहनों के सबसे बड़े व्यापारी सुवर्ण स्पर्श, जहां आप मुफ्त ज्योतिष सलाह के साथ ही खरीद सकते हैं वाजिब दाम पर रत्न और गहने. जी हां, ग्रह दोषों से बचने के लिए या जीवन की किसी भी समस्या के समाधान के लिए पहनिए सुवर्ण स्पर्श के रत्न और जीवन में सुख और सफलता का अनुभव कीजिए. और अगर 30 दिनों में कार्य सिद्धि ना हो तो 100% मनी बैक गारंटी. 100% आपको मनी बैक गारंटी कंपनी ने रखी है, तो आप इसका लाभ जरूर लीजिए क्योंकि रिस्क आपको किधर भी नहीं है. अगर आपको प्रॉब्लम का सॉल्यूशंस मिला तो बहुत अच्छी बात है, नहीं तो आपका पैसा वापस मिलने ही वाला है. तो आप सुवर्ण स्पर्श पे पूरा 100% यकीन कर सकते हैं और सुवर्ण स्पर्श से जेमस्टोन्स बाइंग करके आप अपना प्रॉब्लम्स सॉल्व कर सकते हैं. तो आज ही पधारे नजदीकी सुवर्ण स्पर्श शोरूम में. मुंबई में सुवर्ण स्पर्श के 30 से भी ज्यादा शोरूम. अगर कोई समस्या हो तो अभी संपर्क करें 9773999483 या 9619514222 पर, या फिर आप हमारी वेबसाइट पर भी संपर्क कर सकते हैं www.suvarnaspарsh.com. रत्न और गहनों के सबसे बड़े व्यापारी सुवर्ण स्पर्श. Spike Adios for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है. फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा. ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है. किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है. बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए. उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था. अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी. तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई. मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया. ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा. फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है. बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती. इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें. फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र. ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर. फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच.
ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण पाहतो आहोत उलट तपासणी. आपले पाहुणे आहेत भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकरांशी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. आम आदमी पक्षाबद्दलच्या अनेक कांगोरे आपण बघितले. आता भाऊंना पुढचा प्रश्न असा आहे की भाऊ, तुम्ही आता म्हणालात की राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे काँग्रेसची जागा भाजप घेते आणि भाजपची जागा ही आता आम आदमी पक्ष घेऊ शकतो. तर माझा प्रश्न असा आहे की हे भाजपला म्हणजे मोदींना भाजपला आम आदमी पक्षाचं आव्हान राष्ट्रीय पातळीवर असणार आहे का? मी जो मगाशी बोललो की गेल्या साधारणतः आपण लोकसभेच्या 7 निवडणुका 8 निवडणुका बघितल्या तर त्याच्यात एक गोष्ट स्पष्ट होते की लोक काँग्रेस संपवून पर्याय शोधत आहेत. काँग्रेसलाच मुळात पर्याय शोधतात आणि काँग्रेसची मतं क्रमाक्रमाने घसरत आलेली आहेत आणि भाजपाला राष्ट्रीय पर्यायी पक्ष ऑल इंडिया पक्ष म्हणून मतदार मान्यता देत होता. पण परत हे मी मगाशी सांगितलं होतं, सेक्युलर आणि जातीयवाद हे जे काय नाटक दीर्घकाळ गेली 2 दशकं चालू आहे, त्यातून प्रत्येक वेळेला ह्या सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांनी काँग्रेसला जीवदान देऊन ती प्रक्रिया थोपवलेली आहे. वास्तविक मतदार हा क्रमाक्रमाने भाजपाकडे येतो आहे. भाजपाला ऑल इंडिया करायचा आणि काँग्रेस झुगारायची. पण त्याच वेळेला जर या बाकीच्या पक्षांनी सेक्युलर म्हणवणारे जे इतर पक्ष आहेत त्यांनी खरोखर तिसरा पर्याय एकजीव होऊन एक दिलाने उभा केला असता आणि काँग्रेसला पाठिंबा न देता बिगर काँग्रेस बिगर भाजपा असा पवित्रा घेतला असता जो केजरीवाल यांनी घेतलेला आहे, तर हा मतदार मोठ्या प्रमाणात त्या इतर तिसऱ्या पर्यायाकडे गेला असता, जो प्रयोग केजरीवालांनी यशस्वी केला आहे. म्हणजे उदाहरण लक्षात घ्या आता की उत्तर प्रदेशमध्ये मायावती किंवा मुलायम हे काँग्रेसच्या विरुद्ध लढणार आणि दिल्लीत जाऊन परत काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा देणार. डावी आघाडी घ्या, त्यांनी आत्तापर्यंत सतत काँग्रेस विरोधी भूमिका घेतली होती. पण 2004 साली जातीयवादी पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेसला बहुमत नव्हतं, काँग्रेसबरोबरच्या मित्रपक्षांनाही बहुमत नव्हतं, तर बाहेरून पाठिंबा देऊन पहिलं UPA सरकार आणलं. काय केलं त्यांनी? काँग्रेसला जीवदान दिलं आणि त्या काँग्रेसला जीवदान देण्याच्या बदल्यात काय किंमत मोजावी लागली, तर आज तिथला जो बंगालमध्ये जवळजवळ 35 वर्ष जी डावी आघाडी खंबीरपणे उभी होती ती तिथल्या मतदाराने झोपवली. कारण हे दिल्लीत जाऊन जर काँग्रेसला मत देणार असेल तर आम्हाला ते नकोत, तिकडे पर्याय स्वीकारला लोकांनी. हेच महाराष्ट्रात झालं, सगळे डावे सेक्युलर म्हणणारे पक्ष संपले. हेच लालूंचं झालं, हे पासवानचं झालं की सेक्युलर म्हणून काँग्रेसला सपोर्ट देणारे जे पक्ष होते ते भुईसपाट झाले. उलट त्यांनी काँग्रेस आणि भाजपा, तुमचा भाजपाला विरोध असो पण तो तेवढाच जर तुम्ही काँग्रेस निवडणुकीच्या आधी काँग्रेस विरोधी असता, तसेच तुम्ही निवडणुकीनंतर राहिला असतात तर लोकांनी त्या पक्षाला स्वीकारलं असतं. आणि एका बाजूला काँग्रेस संपत असताना भाजपा हा राष्ट्रीय पक्ष झाला असता आणि दुसरीकडे भाजपा विरोधाची प्रमुख भूमिका ही तिसऱ्या गटात मोडणाऱ्या डाव्यांपासून सगळ्या सेक्युलर जनता दल वगैरे जे पक्ष आहेत ह्या सगळ्या पक्षांकडे आली असती. ती जी त्यांनी संधी गमावलेली आहे ती नेमकी संधी दिल्लीमध्ये प्रयोगाच्या रूपाने केजरीवाल यांनी साधलेली आहे. आपण आताच म्हणालात केजरीवाल यांनी संधी साधली. संधी साधूपणाचं राजकारण हे सगळीकडे दिसतं, पण आम आदमी पक्षाचं हे राजकारण जरी म्हणजे तसं नसलं तरी एक चमत्कार मात्र नक्कीच आहे. आणि हे राजकारण हे आता लोकांपासून लांब राहिलेलं नाही, कारण ज्या पद्धतीने निकाल आलेले आहेत दिल्लीचे, तर आपण आम आदमी पक्षाच्या भविष्याबद्दल आणि त्यांच्या पुढच्या राजकारणाच्या दिशेबद्दल काय सांगू शकाल? आता त्या लोकांनी म्हणजे केजरीवाल किंवा त्यांचे जे सहकारी आहेत ते 2-4 दिवस TV वर काय बोलत आहेत ते मी बघतोय. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही काय दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की कुठच्या 22 राज्यांमध्ये आमच्याकडे ॲक्टिव्ह युनिट आहेत, 300पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये काय मतदारसंघामध्ये लोकसभेच्या आमची ॲक्टिव्ह युनिट आहेत, म्हणजे पक्षाच्या शाखा आहेत. याचा अर्थ त्यांना दिल्ली बाहेर पडायचं आहे, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघात
त्यांना लोकसभेच्या निवडणुका लढवायच्या आहेत हे दिसतंय. आता ते कशा लढवतील, त्यात किती यश मिळेल, एक लक्षात घ्या की जिथे हे दिल्लीमध्ये काय झालं आहे की बाहेरून परत काँग्रेसच्याला जीवदान देणारे पक्ष आहेत, त्यांची जागा, बसपाची जागा किंवा जदयूची जागा, NCPची जागा ही आम आदमी पक्षाने घेतलेली आहे. त्यामुळे असे जे पक्ष आहेत की जे निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध लढवल्याचं दाखवतात, पण सत्तेचं गणित जमवताना परत काँग्रेसच्या मागे जाऊन उभे राहतात, अशा पक्षांना खऱ्या अर्थाने हे आव्हान आहे. म्हणून दिल्लीत तुम्हाला दिसेल, दिल्लीत फार मोठा फटका विरोधी पक्ष असूनसुद्धा भाजपाला बसला नाही, तर भाजपा वगळून जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांना फटका बसला आहे. त्यांची जागा, त्यांची मतं घेऊन आम आदमी पक्ष उभा राहिलेला आहे. तेच समजा आता उद्या UPमध्ये असेल, बिहारमध्ये असेल, की जे पक्ष लोकांना, मतदाराला कळतं आहे की आज हे बोलत आहेत, पण हे उद्या निवडणुका संपल्या लोकसभेच्या आणि मग भाजपाला काय समजा 200, 250 जागा असतील आणि भाजपाला बहुमतापर्यंत 50 जागा कमी पडत असतील आणि काँग्रेसकडे 100च जागा असतील, तर हे सगळे सेक्युलर म्हणवणारे पक्ष जातीयवादी भाजपाला बाहेर ठेवण्यासाठी परत काँग्रेसबरोबर जातील. ही भीती ज्या मतदाराला आहे, तो मतदार काय करील, तो म्हणे मग यांच्यापेक्षा आम आदमी पार्टी बरी, ती भाजपच्या सरकारला पाठिंबा देणार नाही, ती काँग्रेसलाही पाठिंबा देणार नाही. म्हणजे आपल्याला भाजप नको असेल आणि काँग्रेससुद्धा नको असेल, तर काँग्रेसला जीवदान देणाऱ्या सेक्युलर पक्षाच्या मागे जाणारा जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाच्या बाजूला जाऊ शकतो. मग तुम्हाला कळेल की उत्तर प्रदेशमध्ये मायावती मुलायम आहेत, बिहारमध्ये नितीश कुमार आहेत, पासवान आहेत, लालू आहेत. हे जे पक्ष आहेत, अशा पक्षांची जागा आम आदमी पक्ष त्या त्या राज्यात व्यापू शकतो. त्यांनी आत्तापासून सुरुवात केली. लक्षात ठेवा त्यांच्या कामाची पद्धत काय. आत्तापासून जर त्यांनी ठरवलं तर निवडणुका कधी आहेत, एप्रिल मेमध्ये आहेत, पण त्यांच्या हाती 4 महिने आहेत. त्यांनी आत्तापासून जर उमेदवार ठरवले लोकसभेचे, तर या बिगर काँग्रेस, बिगर भाजपा पक्षांचं जिथे प्राबल्य आहे, पण जे उमेदवार ज्या पक्षांचे, सेक्युलर पक्षांचे काँग्रेसबरोबर जाण्याची शक्यता मतदाराला वाटते, अशा ठिकाणी त्यांनी मेहनत सुरू केली तर अशा जागी आम आदमी पक्ष मोठं यश मिळवू शकतो. कारण तो तिसरा पर्याय असेल. लोकांना तिसरा पर्याय पाहिजे, पण आज आम्ही एकत्र बसू किंवा निवडणुका संपल्यावर एकत्र बसू मग विचार करू असा नको. जो ठामपणे काँग्रेस आणि भाजपच्या विरुद्धच उभा राहील, मग भले भाजपला बहुमत नाही मिळालं, तर आज मी जे ऐकले त्यानुसार आम आदमी पक्षाने काय घेतले, भाजपला दिल्लीत बहुमत नाही, पण ते म्हणतात त्यांनी अल्पमत, त्यांना जास्ती जागा आहेत, भाजपने अल्पमताचं सरकार बनवावं, त्यांना आम्ही मुद्द्यांच्या बळावर सरकार चालवू देऊ. जे आम आदमी पक्षाला वाटेल की हा निर्णय सरकारचा हा जनहितविरोधी आहे, तेव्हा आम्ही त्यांच्या विरुद्ध जाऊ. त्यामुळे भाजपला सरकार बनवता येईल, पण मनमानी करता येणार नाही. तसंच आम आदमी पक्षाचे जे खासदार निवडून येतील ते भले भाजपला किंवा मोदींना बहुमत नसेल तर ते सरकार बनवू देतील, ते काँग्रेसच्या मागे जाणार नाहीत. आणि मग काय होईल की भाजपला किंवा मोदींना मनमानी करता येणार नाही. म्हणजे त्यांना सपोर्ट तर द्यायचा नाही, पण त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्याचं श्रेय आम आदमी पक्ष मिळवू शकतो. आणि म्हणून तो मग खऱ्या अर्थाने तिसरा पर्याय असेल. आणि तो जेव्हा तिसरा पर्याय म्हणून पुढे येईल तेव्हा तो सगळ्यात पहिला बळी घेईल तो या तथाकथित सेक्युलर पक्षांचा असेल. आणि म्हणून आम आदमी पक्ष दिल्लीत काय करतो ह्याच्यावर बारकाईने लक्ष हे सेक्युलर पक्षाने ठेवणं आवश्यक आहे. कारण तो सगळ्यात मोठा धोका त्यांना आहे. तो मला भाजपाला आत्ता धोका वाटत नाही, तो काँग्रेससाठी धोका आहे. पण काँग्रेसपेक्षाही तिसरी आघाडी म्हणणारे जे, तिसरा पर्याय म्हणणारे जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांच्यासाठी आम आदमी पक्ष हा आगामी काळामध्ये सर्वात मोठा धोका आहे. कारण तोच या निवडणुकीच्या निकालांनी दिलेला इशारा आहे. आपण ऐकत आहात उलट तपासणी. भाऊ तोरसेकर यांच्याकडून अनेक प्रश्नांची आपण उत्तरं घेतली. आम आदमी पक्ष आणि त्याच्या भविष्याच्या वाटचाली
आम आदमी पक्षाला आता दिल्लीच्या राजकारणात मिळालेलं यश आणि आगामी काळात एक तिसरा पर्याय म्हणून उभा राहणारा आम आदमी पक्ष, विश्लेषण वेगळं होतं असं कुठेही तुम्ही ऐकलं नसेल, बघितलं नसेल, पण मुंबई 24वर आमची ख्याती आहे की आम्ही नेहमी असंच विश्लेषण करतो जे अन्य कोणाकडे नसतं. म्हणून पाहत राहा मुंबई 24.